खरं तर आपण सगळेजण बघत असाल तर एका बाजूला आम्ही हेल्थ पॉलिसी करतोय की ज्याच्या माध्यमातून राज्याचं आरोग्य धोरण आपण जाहीर करतोय आणि या आरोग्याचं धोरण जाहीर करत असतानाच निश्चितपणानं दुसरी आपण हेल्थ पॉलिसी बरोबर हेल्थ टुरिझम पॉलिसी सुद्धा आपण डिक्लेअर करतोय. आपण बघितलं असेल तर याच्यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी आता विशेषतः आपण जर केरळचा जर उल्लेख केला तर केरळला जाणारा जो काय सगळ्याच्या सगळा टुरिझमचा एकूण सगळा फ्लो आहे त्या टुरिझमच्या फ्लोमध्ये निश्चितपणानं नॅचरोथेरपीमध्ये थेरपीसाठी सुद्धा जाणारे लोक आहेत. आपल्याकडे सुद्धा अनेक चांगले हॉस्पिटल्स आहेत, अनेक चांगले एक्सपर्ट्स आहेत. त्या सगळ्यांचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं तर हेल्थ टुरिझम नावाचं जो काही कन्सेप्ट देश विदेशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललाय त्या सगळ्याचा उपयोग आपल्याकडे सुद्धा होऊ शकतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून एका बाजूला हेल्थ रिलेटेड सर्व्हिस मिळतील आणि त्याचबरोबर टुरिझमची कन्सेप्ट जी आहे त्या सगळ्या कन्सेप्टचा सुद्धा उपयोग होईल. पुढच्या टप्प्यामध्ये याचा निश्चितपणानं राज्याच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा सहभाग आणि वाटा असेल. एवढं चांगलं काम या पॉलिसीच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यात होईल.